प्रतिबिंब ही एक यापूर्वी मी फिल्म केली होती जी सस्पेन्स आणि थ्रिलर अशी फिल्म होती. त्यानंतर मध्ये मी 2 फिल्म्स अशा केल्या की ज्या झकास नावाची फिल्म होती आणि त्यानंतर फिल्म केली मी नो एंट्री आणि परत सस्पेन्स थ्रिलर आणि आत्ता हॉरर अशी एक फिल्म करतो आहे की मला असं वाटतं की ॲज अ ॲक्टर म्हणून मला पण एक मजा येते करायला वेगवेगळ्या फिल्म्स करताना आणि एक चांगली स्टोरी, चांगले निर्माते, चांगले डिरेक्टर, चांगली स्टार कास्ट आणि लोकांना आवडेल अशी एक फिल्म जर मला करायला मिळत असेल तर मला नेहमीच आवडतं. तर मला असं वाटतं की आज ही फिल्म तयार झाली 8 फेब्रुवारीला सगळ्यांसमोर येईल तर सगळ्यांना मला असं वाटतं की खुर्चीला खिळवून ठेवेल अशी ही सस्पेन्स थ्रिलर फिल्म झालेली आहे. हां, मला असं वाटतं की फिल्मच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोक खुर्चीवर बसून राहतील आणि जे येणारे धक्के आहेत ते पचवताना कठीण जाईल लोकांना. कारण मी स्वतः काम केलं असूनसुद्धा मला त्याचा अनुभव खूप चांगला आला या गोष्टीचा की आपण अडकून राहतो, एखादं गोष्टीमध्ये अडकून राहतो, एखाद्या पुस्तकात अडकून राहतो किंवा एखाद्या कथेमध्ये जसं अडकून राहतो तसं आपण या फिल्ममध्ये अडकून राहतो. फिल्मचं शूट चालू असताना जेव्हा ॲक्शन व्हायचं आणि जेव्हा कट व्हायचं तोपर्यंत आम्ही खूप सिरियस आणि खूप चांगल्या मूडमध्ये असायचो. पण त्यानंतर किंवा त्याच्या आधी जी धमाल मस्ती चालायची ती संजय मोने, संजय नार्वेकर अशी टीम असल्यानंतर आम्ही हसून हसून मरायचो. खूप रात्री शूटिंग चालायचं पण कुठेही आम्हाला झोप नसायची. याचं कारण असं होतं की संजय मोने आणि संजय नार्वेकर या लोकांनी आम्हाला हैराण केलं, परेशान केलं आणि हसवून सोडलं. त्यामुळे आम्ही नेहमी फ्रेश असायचो एकदम शूटिंगला ऑलवेज. आणि मग ॲक्शन म्हणलं की लगेच आम्ही घाबरायचो किंवा घाबरवायचो. मला असं वाटतं की गुमनाम फिल्म एक वेगळी फिल्म आहे. अगाधी ख्रिस्तियांच्या स्टोरीवर झालेली ही फिल्म आहे. तर मी त्याच्याकडे गुमनाम ह्या पद्धतीने बघत नाही. मी लहानपणी बघून गुमनाम घाबरलो होतो आणि आज ही फिल्म बघितल्यानंतर पण घाबरलो. म्हणजे फिल्म बघून ही स्टोरी बघून मी घाबरलो. मला असं वाटतं की आपण कंपॅरिझन नको करूया. आपण मला असं वाटतं की त्या गोष्टीचा आजच्या पद्धतीने आनंद घेऊया. या फिल्मच्या बाबतीत मी असंच म्हणेन की नायक नाही खलनायक हूँ, खलनायक नाही मैं नायक हूँ. असं मला असं वाटतं की मला ॲज अ हिरो म्हणून ऑलवेज फिल्म करायला आवडतं आणि ॲज अ विलन म्हणून पण मला करायला आवडतं. पण याचं सस्पेन्स तुम्हाला थिएटरमध्ये येऊन आणि बेसिकली तिकीट काढून तुम्हाला त्याचा सस्पेन्स मिळेल.